क्रांती की आवाज या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण म्हणजे लहुजी क्रांती मोर्चा जो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र त्याच्या शाखा आहेत, त्यांचं संघटन आहे. तुम्हाला माहिती आहे की क्रांती की आवाज यूट्यूब चॅनल हे प्रत्येक वेळेस जे लोक समाजामध्ये विशेष करून बहुजन समाजामध्ये काम करतात आणि आंदोलन चालवतात अशा लोकांना समाजापर्यंत घेऊन येण्याचं काम क्रांती की आवाज ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. तसं तर हिंदी दर्शकांना मी खूप खूप म्हणजे सॉरी म्हणते, कारण आज आपण जो एपिसोड करणार आहोत तो मराठीत करणार आहोत आणि त्याच्यामुळे कारण आपल्याला ज्या समाजाच्या समस्या आहेत त्या समाजाच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे आपण आजचा जो एपिसोड आहे तो मराठीमधनं करणार आहेत, कारण त्याचे जे ऑडियन्स आहेत ते सर्वात जास्त आणि जो समाज आहे तो मराठी भाषिक आहे आणि म्हणून आजचा आपण जो एपिसोड आहे ते मराठीमध्ये करणार आहेत. आज आपल्यासोबत म्हणजे एक असं व्यक्तित्व जे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कामाने झंझावत नेऊन या बहुजन समाजामध्ये काम करतो. लहुजी क्रांती मोर्चा हे जरी तुम्हाला असं वाटत असेल की एका विशिष्ट समुदायाचं प्रतीक असलं तरीही म्हणजे आपण महापुरुषांना एखाद्या विशिष्ट समूहात बंदिस्त करू शकत नाही, पण लहुजी क्रांती मोर्चा हा SC ST OBC NT विजेंटी आणि याच्यातून धर्मपरिवर्तित झालेल्या अल्पसंख्याक लोकांपर्यंत सुद्धा काम करतो, हे याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज जो आपण विषय लावलेला आहे की लहुजी क्रांती मोर्चाचा झंझावात हा ब्राह्मणवादाला गिळंकृत करणार आहेत का, या माध्यमातून आपण सरांशी खास मुलाखत आथरीकर या सरांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिला प्रश्न सर की तुमच्या नावामध्ये, धन्यवाद, तुमच्या नावामध्ये विकास मंदाकिनी पाथरीकर म्हणजे हे नाव थोडं वेगळं वाटते बोलायला ऐकायला, तर सर्वात पहिले याच्याविषयी माहिती द्या. अगदी बरोबर. बरेच लोक, बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर ते प्रत्येक जण वडिलाचं नाव लावतं आणि तुम्ही आईचं नाव का लावत आहे. तर मी म्हणते मला जोपर्यंत कळत नव्हतं बहुजनांचा मातृसत्ता कुटुंब पद्धतीचा इतिहास जोपर्यंत माहित नव्हता तोपर्यंत मी माझ्या वडिलाचं नाव लावलेलं होतं, राधाकृष्ण म्हणून वडिलाचं नाव लावलं. परंतु ज्या वेळेला लक्षात आलं की आपली जी मूळ कल्चर जी आहे मातृसत्ता कुटुंब पद्धतीचं प्रतिनिधित्व करणारे आपण लोक आहोत, या क्षणी मी माझ्या नावानंतर आईचं नाव लावायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा अनुकरण मला खूप आनंद होतो की लहुजी क्रांती मोर्चाच्या बामसे परिवारातील बऱ्याच लोकांनी आणि माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्याचं अनुकरण केलं आणि ते सर्व लोक आज त्यांच्या आईचं नाव लावत आहेत आणि त्यानंतर मराठी शासनानं SSC बोर्डनं लागू केलं की आता आईचं नाव लावलं पाहिजे. ते त्यानंतरचा अपडेट आहे, त्याच्या अगोदर आपण संघटनाचा प्रभाव यांना त्यांना लावला. खूप छान. म्हणजे जी आपली परंपरा आहे, जे आपला म्हणजे इतिहास आहे, त्या इतिहासाला पुनर्जीवित करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करून आणि बहुजन समाज नेहमी स्त्रीला आदर्श मानत गेलेला आहे आणि सन्मान करत आलेला आहे, हे प्रतिबिंब या गोष्टीतून आपल्याला दिसते. म्हणजे जे विचारधारा स्त्रियांना आदर्श मानणारी आहे ती विचारधारा स्थापित करायची असेल तर अशा प्रकारे आपण सुरुवात केली पाहिजे असं आपल्याकडून शिकायला मिळते. सर तुम्ही आत्ताच बामसेप असं नाव घेतलंय आणि मला असं वाटते की बामसेप आणि भारतमुक्ती मोर्चाची ही लहुजी क्रांती मोर्चा बहुतेक विंग आहे, तर बामसेप आणि भारतमुक्ती मोर्चा असताना ह्या विंगची निर्मिती करण्याची काय गरज पडली? अगदी बरोबर आहे. ऑलरेडी बामसेप असताना लहुजी क्रांती मोर्चाची काय गरज. लहुजी क्रांती मोर्चा जरी ऑगस्ट 2018 मध्ये जरी स्थापन झालेला आहे वाटेगाव या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये,
परंतु मग असं निर्माण करण्याची का गरज पडली त्याचे कारण आहे. बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व म्हणजे या देशातील एससी, एसटी, एनटी, बीजेटी, ओबीसी, मराठा, कुणबी धर्म प्रवृत्तीत लोकांचं प्रतिनिधित्व करणारी कर्मचाऱ्यांची एक मोठी संघटना म्हणजे बामसेफ. आणि ही बामसेफ संघटना सातत्यानं कार्यरत महाराष्ट्राभरच नाही तर देशभरामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या पद्धतीनं मातांग समाज आणि त्यांच्या उपजाती यांचे जे कर्मचारी लोक होते हे बामसेफला अटॅक झाले. बामसेफ त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मोठ्या पद्धतीनं मातांग समाजाचे लोक जसं भाऊसाहेब कांबळे असतील, डी आर कसाब सर असतील, आपले सिनियर जे आहेत त्यांनी 3 पिढ्यामध्ये काम केले, अंकल सोनवणे साहेब आहेत ज्यांनी कांशीराम साहेबांसोबत काम केले, मेश्राम साहेबांसोबत काम केले आणि आज आमच्या 3ऱ्या पिढीसोबत काम करत अशी खूप सारी मंडळी मातांग समाजाची बामसेफ मध्ये काम करत होती. मग असं करत असताना मग त्यांनी सांगितलं बाबा मेश्राम साहेब आपण एससी, एसटी, ओबीसी साठी बहुजनांसाठी ते करतो, परंतु एखादा पेशंट जर वेगळं त्याचा आजारपण जर असेल तर त्या आजारपणाला वेगळी ट्रीटमेंट असणे गरजेची आहे. आणि त्यातून मग मेश्राम साहेबांकडे विनंती केली की आपण काय केलं पाहिजे, मातांग परिषदा घेतल्या. मग मातांग स्वतंत्रपणे मातांग परिषदा घेतल्या. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडामध्ये जवळपास 13 मातांग परिषदा घेतल्या. त्यातली एक इलाका परिषद होती आणि एक मातांग परिषद सुद्धा होती. आणि म्हणून त्या धर्तीवरती बामसेफनं स्वातंत्र्य भारतामध्ये बाबासाहेबांनंतर पहिल्यांदाच जवळपास 8 मातांग परिषदा घेतल्या. 8 मातांग परिषदेतून जे समाजामध्ये जे विचारांचं रोपण झालं त्या रोपणातून समाजातून एक भावना अशी निर्माण झाली की आपण मातांग समाजाला बहुजन कक्षेमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून जातीय अस्मिता टोकदार करण्यासाठी नाही तर जातीय अस्मिता मारून त्यांच्यामध्ये त्यांचा खरा इतिहास त्यांच्यामध्ये रुजला पाहिजे. मातांग समाजातील जे महापुरुष आहेत यांचं ब्राह्मणीकरण थांबवलं पाहिजे. ह्या उद्देशानं आम्ही जाणीवपूर्वक मातांग समाजावरती काम करण्यासाठी स्पेशली लवजी क्रांती मोर्चा नावाची विंग मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवजी क्रांती मोर्चा निर्माण केलेला. सर मला असं वाटते म्हणजे आपण बघतोय तर मातंग समाजामध्ये अनेक अनेक संघटना पण मी बघितल्या आहेत, ते खूप जास्त प्रमाणात ॲक्टिवली काम करत आहे. मग इतक्या सर्व संघटना असताना समाजामध्ये मग आणखी एक संघटना काढून काय म्हणजे साधू इच्छित आहे? अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे. खूप सारे लोक म्हणतात की 1760 संघटना आहेत, परंतु आमच्याकडे असा आकडा आहे की जवळपास 10,000 पेक्षा जास्त संघटना लवजी शाळेच्या नावाने, जवळपास 15,000 पेक्षा जास्त संघटना अण्णाभाऊ साठेच्या नावानं आहे. त्यातली खास गोष्ट आणखीन एक सांगतो, संघटना खूप सारे आहेत. लवजीच्या नावानं पहिली संघटना कोणी तयार केली ह्याचं जर उत्तर तुम्ही ऐकलं तर तुम्ही चकित व्हाल. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्यांनी मोठी दंगल घडवून आणली ते मिलिंद एकबोटे जे आहेत, मिलिंद एकबोटेंनी लवजीच्या नावानं पहिल्यांदा संघटना निर्माण केली. त्या संघटनेचं नाव होतं लवजी प्रतिष्ठान. आपल्या सर्वांना शॉकिंग आहे सर्व गोष्टी, परंतु त्यांनी आमच्या समाजामध्ये संघटना निर्माण केल्या, परंतु ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्याचा वापर मोठ्या पद्धतीने केलेला. आणि मातांग समाजामध्ये सुद्धा विविध संघटना आहेत. ह्या संघटना फक्त वरवरच्या सुधारणा करण्यासाठी काम केलेले आहे. संघटना तयार होतात, पुतळा तयार करण्यासाठी संघटना तयार होते, गार्डनला महापुरुषाचं नाव देण्यासाठी संघटना तयार होते, रोडला नाव देण्यासाठी तयार होते, अन्य अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी संघटना तयार होते. पण ह्या संघटना अतिशय संकुचित उद्देश आहे. ह्या कुठल्याही संघटनेचा उद्देश हा ब्राह्मणवादापासून समाजाचं संरक्षण करणं नाही किंवा अन्य अत्याचाराच्या घटना ज्या हँडल केल्या जातात संघटनाकडून बाकीच्या, त्यातून मोठ्या पद्धतीनं नेते कमी आणि दलालांची संख्या मोठ्या पद्धतीनं वाढलेली. म्हणजे अक्षरशः मला दुर्दैवानं सांगावंच वाटतं, काही संघटनेचे लोक अक्षरशः समाजामध्ये अन्याय अत्याचार नाही झाले तर ह्यांची रोजी कशी चाललं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे रोजीरोटीत अन्याय अत्याचार गेटवर देणार, तहसीलच्या समोर देणार, पोलीस स्टेशनच्या गेटवर देणार, एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार. एफआयआर दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं ते काम करणार. एकदा एफआयआर दाखल झाला दुसरं काम करणार, ज्यांच्या विरोधात एफआयआर झाला त्यांच्या सोबत त्यांनी संधान बांधलं आणि मग त्यांना धमकी दिली जाते, बघ अमुक तू मराठा आहेस
तू ओबीसी आहेस, तू सवर्ण आहेस, तुझ्यावरती एवढे एवढे कल्प लागलेले आहेत, आता तुला 10 वर्षाची शिक्षा होणार आहे. तेव्हा जर तुला माघार घ्यायची असेल तर तुला एवढे एवढे पैसे द्यावे. आणि संबंधित व्यक्ती मग तो 10 लाख 5 लाख हा पैसा संबंधित मध्यस्थी नेता जो आहे, मध्यस्थी नेता हा त्यातून तो तेवढा पैसा घेत होता आणि पैसा घेऊन त्यातली थोडी रक्कम त्या पीडित कुटुंबाला देतो. आणि एवढ्यानं ज्यावेळी समोरची स्त्री मानत नव्हती त्यावेळेला तो समोरच्या स्त्रीला धमकी देत होता, बाई तुझा गावचा मामला आहे, तुला गावात राहायचंय, तेव्हा तू हा एफआयआर वापस घे. ज्या लोकांनी एफआयआर दाखल करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं हेच लोक ब्राह्मणी व्यवस्थेचं ऐकून तिला एफआयआर दाखल केलेला वापस घेण्यासाठी दबाव टाकला म्हणजे आणि सगळ्यात शेवटी धमकी देत होती, बघ तुझा मोठा मुलगा एक्सपायर झालेला आहे, मारला गेलेला आहे, आता तुझा लहान मुलगा 11वीला आहे, त्याचा कधी पण अपघात होऊ शकतो, तोच जर काय करणार काय भविष्यामध्ये, असा दबाव टाकल्यानंतर संबंधित महिला संबंधित पीडित कुटुंबाची केस माघार घेत होतं. त्यामुळे समाजावरती अन्याय अत्याचाराचं निर्मूलन होत नव्हतं. अन्याय अत्याचाराचं प्रॉपरली निर्मूलन झालं पाहिजे म्हणून आम्ही लवजी क्रांती मोर्चा नावाची संघटना तयार केलेली आहे. महापुरुषाचं होणारं ब्राह्मणीकरण थांबवण्यासाठी आम्ही लवजी क्रांती मोर्चा नावाचं संघटन तयार केलं. सरांनी सांगितलं की समाज आमचा आहे, म्हणजे 2 गोष्टी सांगितल्या. समाज मिलिंद एकबोटे नावासारख्या लोकांनी, म्हणजे खास करून ब्राह्मण लोकांनी काय करतायत तर याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की समाज आपला असतो, लोक आपली असतात आणि त्या समाजातला आणि लोकांचा उपयोग ब्राह्मणवाद मजबूत करण्यासाठी वारंवार प्रत्येक जाती समूहामध्ये आणि धर्मामध्ये सुद्धा हे लोक म्हणजे संघटना निर्माण करतात. तर या माध्यमातून मी सर्व म्हणजे बहुजन समाजाला सांगू इच्छिते की या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितली की आपल्याच समाजामध्ये असे जे लोक म्हणजे तयार केले जातात की जे एफआयआर करतात आणि एफआयआर मागे घ्यायला, तर हे म्हणजे खरंच निश्चितच आपल्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वाईट होणार आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण हे अपमानास्पद आहे आणि हे अपमानास्पद आपण कृत्य केलं तर आपल्या लोकांना कशा प्रकारे समाज बोलतील. कारण मातंग समाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये जसं पूर्वीच्या काळी जो महार मांग समाज आहे हा वेगळा नाही आहे आणि ह्या दोन्हीही जातीने पुढाकार घेतलाय. ही बौद्धिक पात्रता या महाराष्ट्राची घडण्यामागे या 2 जाती समूहांचं म्हणजे खूप मोठं कार्य आहे. आपण पाहिलं असेल बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जितक्या प्रमाणामध्ये महार कास्ट काम करत होती त्याच प्रमाणामध्ये मातंग सुद्धा काम करत होती आणि त्याच्यामुळे हे सगळं महाराष्ट्राचं नाही तर भारताचं चिन्ह बदललेलं आहे. आणि म्हणून म्हणजे सन्मानाची काळजी घेतली पाहिजे, अपमान झाला नाही पाहिजे. इतका मोठा सन्मान आपण मिळवलेला आहे, तो सन्मान आपण टिकवून ठेवला पाहिजे. सर, आपण पाहतोय की सगळे लोक म्हणतात की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, म्हणजे खूप पुढे गेलेला आहे. पण त्याच महाराष्ट्रामध्ये आमच्या मुलीवर 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते आणि त्यावर लहुजी क्रांती मोर्चा काय करतोय किंवा त्याची काय भूमिका आहे आणि अशासारखे जेवढे पण प्रसंग समाजामध्ये घडतायत त्यावेळच्या कशा प्रकारे तरी पार पाडतोय. अगदी बरोबर. अन्याय अत्याचाराची मालिका कुठल्या प्रकारची खंडित होण्याचं नाव घेत नाही. विशेषतः महिलांवरचे मोठ्या पद्धतीने अन्याय अत्याचार वाढलेले आहेत आणि त्याच वर्गावरचे जास्त मोठ्या पद्धतीने वाढलेले आहेत. जे ऊसतोड कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, जे विखुरलेले लोक आहेत, त्या लोकांवरती मोठ्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतो. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे महिलांवरती आणि लहान मुलीवरती होणाऱ्या बलात्काराचं प्रमाण. ह्या ठिकाणी मला खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की ह्या सर्व प्रकरणामध्ये मेश्राम साहेबांच्या दिशानिर्देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी एफआयआर सुद्धा दाखल केली. आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव की लवजी क्रांती मोर्चा नावाची एकमेव संघटना हे सर्व मोठी आव्हानं पेलू शकत नाही. तेव्हा आम्ही इंडियन लॉयर असोसिएशन नावाचं एक संघटन आहे, राष्ट्रीय अत्याचार निवारण समिती नावाचे एक संघटन आहे, मामसेकच्या विंग आहे, भारत मुक्ती मोर्चा आहे,
ह्या सर्व लोकांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी लवचिक क्रांती मोर्चानं संबंधित आरोपीच्या विरोधामध्ये एफ-आय-आर सुद्धा दाखल केलेली आहे. त्या संबंधित पीडित कुटुंबाला समाज कल्याणची मदत सुद्धा केलेली आहे. मला आणखीन एक महत्वाची गोष्ट या ठिकाणच्या सर्व लोकांना सांगायची आहे की आम्ही जे एफ-आय-आर दाखल करतो किंवा समाज कल्याणची त्यांना लाखो रुपयाची मदत मिळवून देतो किंवा त्यांच्या अन्नधान्याची जी सुविधा देतो आम्हाला जेवढी शक्य असेल तेवढ्या पद्धतीनं किंवा लाखो रुपयाचा आम्ही निधी समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई त्यांना मिळवून देतो. ह्या मोबदल्यामध्ये लवचिक क्रांती मोर्चा आणि बाकीच्या बामसेपच्या विंगपैकी कुठलाही कार्यकर्ता संबंधित पीडित कुटुंबाकडून काळा चहा सुद्धा पित नाहीये. ही खूप किंवा मोठी गोष्ट आहे. कोर्टामध्ये ज्या केसेस लढल्या जातात ते फ्री ऑफ कॉस्ट लढल्या जातात. आम्ही त्या मोबदल्यामध्ये सुद्धा इंडियन लॉयर असोसिएशनचा वकील किंवा राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीचा जो वकील आहे, हा वकील 1 रुपया सुद्धा पीडित कुटुंबाकडून फीस घेता येत नाही की आम्हाला माहिती आहे हे आमचं सामाजिक उत्तरदायित्व आहे. त्या भावनेतून आम्ही उदात्त हेतून समाजामध्ये काम करत आहोत. खूपच महत्त्वाची माहिती सांगितली आणि विशेष माहिती सांगितली सर. याच्या आधी म्हणजे कुणी ऐकलं पण नसेल की अशा संघटना तयार करून म्हणजे 1 रुपयाही न घेता समाजाची लढाई लढत आहे आणि अशा प्रकारचं संघटन म्हणजे आपल्याकडे आहे. मला वाटते लोकांना माहिती पण नाही आहे की म्हणजे नफचं संघटन आहे, त्याच्यानंतर इल्पाचं संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे त्यांची सुद्धा अगदी बरोबर, खूप मोठ्या विषयाला हात घातला तुम्ही. कारण खरं तर हा अवघडचा विषय सांगण्यासाठी मी ज्यावेळेस केडरमध्ये बोलत असतो त्यावेळेस आम्ही कमीत कमी याच्यावर 2 तास 3 तास बोलत असतो. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावरती सविस्तर मला वाटते परिसंवाद स्पेशली अबकडवरती घडून आणला पाहिजे. एवढा वेळ पुरेसा आपल्याकडे नाही, परंतु मी मोजक्या काही मुद्द्यावरती या ठिकाणी अबकड कन्सेप्ट वरती प्रकाश टाकतो. अबकडामध्ये देण्याचा मामला आहे. आम्ही आरक्षण तुम्हाला देऊ. माझा पहिला प्रश्न त्यांना आहे, जर अबकड देण्याचं सरकार या ठिकाणी अबकडाच्या माध्यमातून बोलून दाखवते की आम्ही तुम्हाला देत आहोत, मग तुम्ही आम्हाला आरक्षण देणार आहेत तर मग खाजगीकरण तुम्ही का करत आहेत हा मोठा प्रश्न. कारण त्यांना माहिती आहे की खाजगीकरणामध्ये आरक्षण देता येत नाही. एका बाजूला खाजगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. हे काय सरकारचं मला वाटतं ही कपट नीती आहे. आणि ज्या अबकडक मागणारे ज्या जाती आहेत त्या लोकांनी त्या नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की राज्यामध्ये जवळपास 59 जाती शेड्यूल कास्ट मध्ये आहेत आणि केंद्रामध्ये 1703 जाती शेड्यूल कास्ट मध्ये आहेत. जर तुम्हाला अबकड जर करायचं असेल तर तुम्हाला 59 जातींना विचारात घ्यावा लागेल, परंतु महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसत नाही. 1 जात 2 जाती एकत्र येत आहेत आणि म्हणत आहेत अबकड करा. किंवा केंद्राचा विचार जर केला तर 1702 जातीला तुम्ही विचारात घ्यायला तयार नाहीत आणि तुम्ही अशी जर त्यांच्याकडे मागणी केली तर ते डायरेक्ट म्हणतील बाकीच्या 3 भावांना बोलून घ्या, त्यांचा विचार विमर्श घ्या, त्यांच्याशी सल्लामसलत आम्हाला करू द्या. साहजिकच तुम्हाला अबकडाची लढाई ज्युनियर लढायची असेल, ओरिजिनल लढायची असेल तर तुम्हाला बाकीच्या लोकांना सुद्धा विचारात घ्यावा लागेल, खूप जातीला विचारात घ्यावा लागेल, जे घेतलं जात नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा हा आहे की हा अबकड जर झालं तर एकदा अबकड अशा 4 पद्धतीनं वर्गवारी झालेल्या आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये की क्रिमिनल लावलं पाहिजे. आता ज्या ठिकाणी क्रिमिनल लावलं म्हणजे उत्पन्नाची अट लावली पाहिजे. उत्पन्नाच्या अटीनुसार आपल्याला असं वाटतं की गरीबाला आरक्षण भेटलं पाहिजे, श्रीमंताला आरक्षण नको. हे सर्वसामान्य जनतेला खूप छान वाटतं. एका पिढीमध्ये आरक्षण बंद झालं पाहिजे हे ऐकायला पण खूप छान वाटतं. पण जे लोक, जे नेते, जे कर्मचारी अबकडाचं समर्थन करत आहेत त्यांना जर आम्ही विचारलं आता तुम्ही एका बॉन्ड पेपरवर लिहून द्या 100 रुपयाच्या की आता मी लाभ घेतलेला, मी पोलीस झालो, मी शिक्षक झालो, मी प्राध्यापक झालो, आता मी लाभ घेतलेला आहे, माझ्या पुढच्या पिढीला आता आरक्षणाची गरज नाही, माझ्या मुला-मुलीला. असं लिहून देतील का ते लोक? नाही देणार. म्हणजे हे लोक अबकडाला समर्थन का करत आहेत हे पण माहित नाही आणि जे विरोध करत आहेत ते विरोध का करत आहेत हे पण माहित नाही. अबकडाची पूर्व शर्त ही जातीय जनगणना आहे. सरकारमध्ये अबकड करूच पण आम्ही जातीय जनगणना करणार नाहीत. मग कसं? त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अंमलबजावणी मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर तुम्ही तुमच्यामध्ये अबकड जर करायचे असेल, अबकड जर केलं तर समजा 2025 मध्ये पोलीस भरतीच्या जागा निघाल्या, त्यामध्ये शेड्यूल कास्टला जर जागा सुटल्या, अ गटाला सुटतील SC अ, त्यानंतर भरती 5 वर्षांनी निघणार का 10 वर्षांना माहित नाही.
ज्या वेळेला 5 वर्षांना निघेल त्यानंतर शेड्यूल कास्टला जागा सुटल्या तर ब एससी ला सुटतील, त्यानंतर क एससी ला सुटतील, त्यानंतर ड एससी ला सुटतील. आज कंडिशन अशी आहे की एससी ची कुठली जागा असेल शेड्यूल कास्टचे सर्व लोक सर्व उमेदवार फॉर्म भरू शकतात. बरोबर. पण उद्याच्याला लागू झालं तर बाकीच्या लोकांना होल्डवर ठेवण्यात. अंमलबजावणीमधला आणखीन एक महत्वाचा अडथळा 13 पॉईंट रोस्टर प्रोग्राम आणि 200 पॉईंट रोस्टर प्रोग्राम ज्यावेळेस आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मेश्राम साहेबांनी बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून खूप मोठा भारत बंद केला आणि त्याचा प्रतिसाद असा की पुन्हा एकदा 13 पॉईंट रोस्टर प्रोग्राम त्या ठिकाणी झालेला आहे. पण 13 पॉईंट रोस्टर प्रोग्राम म्हणजे काय? त्यातली पहिली दुसरी एखाद्या विद्यापीठातल्या जागा बांधतात, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी ह्या ओपनच्या जागा, 6व्या नंतर 6 7 8 9 10 11 12 हे सर्व रिझर्वेशनच्या जागा असतील. समजा 12 नंबरला शेड्यूल कास्टची जागा असेल तर 12 नंबरला जर जागा असेल तर ती जागा जर एससी समजा एससी न भरलेली असेल ती जागा पुढच्या वेळेस भरण्यासाठी जवळपास पुढची ऍडव्हर्टाईज आल्यानंतर एक तर वॅकन्सी सरकार भरतच नाही, सगळ्या डिपार्टमेंट बॅकलॉग आहे. असा जर विचार केला एकदा ची जागा भरल्यानंतर दुसऱ्यांदा त्याची जागा भरण्यासाठी 100 वर्ष लागतात. मग तुमचा 100 वर्षात तुमचा संयम आहे का आरक्षण मिळून? म्हणजे आरक्षण तुम्ही देण्याची तुमची मानसिकताच नाही. साधं सरळ उदाहरण आहे, आम्ही पंक्तीला सगळे बसलो, सामाजिक न्याय विभागाचा निधी आमच्या सगळ्या प्लेटमध्ये वाढलेला, सामाजिक न्याय विभागाचा निधी आमच्या प्लेटमध्ये वाढला, आम्ही सर्व पंक्तीला बसलो की शेड्यूल कास्टचे लोक, पण आमच्या प्लेट मधलं उचलून त्यांनी लाडक्या बहिणीकडे दिलं. खूप मोठा निधी आमच्या प्लेट मधला पंक्तीतला निधी पंक्तीतलं जेवण त्यांनी उचलून तिकडे घेऊन चालले आणि ते म्हणत आहेत आम्ही किचन मध्ये तयार करून तुम्हाला आणून देऊ. अरे जे लोक आमच्या पंक्तीतला आमच्या ताटातला आम्हाला जेवू देणार ते लोक आम्हाला नवीन किचन मध्ये तयार करून आणून देतील का? हा प्रश्न मला वाटतं ऐकणाऱ्यांनी एकदा त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अवघड झाला पाहिजे, बरोबर आहे, पण आजही मातांग समाजाचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्या मातांग समाजामध्ये जे मातांगा बुद्धिस्ट असतील, एससी मधील जाती बुद्धिस्ट असतील, चर्मकार असतील, भंगी असतील, ढोर असतील, गुरुड असतील, त्या सर्व ज्या जाती त्या सर्व जातीमध्ये मातांग समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण हे सगळ्यात तळाशी आहे. मग तुमचं प्रायमरी शिक्षण, माध्यमिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, विद्यापीठ शिक्षण, म्हणजे ह्याचा अर्थ मातांग समाजामधलं मेरिट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सादरीकरणानंतर सुद्धा आमचं मेरिटमध्ये आम्ही सर्वात तळाशी आहे. सरकार आमचं कुठल्याही प्रकारचं मेरिट डेव्हलप करण्याची गोष्ट करत नाही, पण आम्हाला देण्याची गोष्ट करते. मला वाटतं हे पण आंतरविरोध आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल कास्टचा निधी ज्यावेळेस एकत्रपणे खर्च केला जात होता, अण्णाभाऊ साठे महामंडळ नव्हतं त्यावेळेला आम्हाला निधी भेटत होता, पण सरकारने त्यांच्यामध्ये फूट पाडली आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ तयार केलं आणि जेव्हा तयार केलं तेव्हापासून ते आज 15 वर्ष झालेत बंद आहे. म्हणजे तुम्हाला वेगळं करायचं, तुम्हाला द्यायचं नाही. त्याच्यानंतर बार्टी नावाची इन्स्टिट्यूट होती, ह्या बार्टी नावाच्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा त्यांनी आरटी तयार केली. आता गेल्या आठवड्यातले तुम्ही सगळे न्यूजपेपर जर बघितलं तुमच्या लक्षात येईल आरटीला 1 रुपयाचा सुद्धा निधी सरकारनं दिलेला नाही. जेवढ्या स्कॉलरशिपच्या फेलोशिपच्या योजना होत्या त्या पूर्ण बंद केल्या, कारण त्यांना अगोदरची कंडिशन अशी होती बार्टीचा ज्यावेळेस निधी दिला जात नव्हता त्यावेळेस शेड्यूल कास्टचे लोक समोर येत होते, सर्वजण लोक मिळून सरकारच्या विरोधात आवाज उठवत होते. पण आज आरटीला निधी नाही, अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी नाही. ह्या बाबतीत मातांग समाज रस्त्यावर उतरू शकत नाही, तेवढी त्याची ताकद नाही, हे सरकारला पण माहिती आहे. म्हणून तोडा फोडा आणि यांच्यावर राज्य करा ही ब्राह्मण नीतीचा अमल सरकार ह्याच्या माध्यमातून करत आहे. त्यांना जर जेन्युअल द्यायचं असेल मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलं पाहिजे, जात जनगणना केली पाहिजे आणि त्यांना सामाजिक न्याय त्यांना दिला पाहिजे आणि लाडक्या बहिणीकडे जाणारा निधी थांबून तो त्यांच्या हक्काचं त्यांना दिलं पाहिजे. जसं ब्राह्मणांनी 6,500 जातीमध्ये भारतातल्या जनसमूहाला आणि 12.5 त्याला गुणाकार केला, आणखी 75,000 जातीमध्ये जो समाज विभागला होता. मग बाबासाहेबांना कळलं की यांची ताकद कशी वाढवायची, तर पूर्ण एक होणार नाही, तर त्यांनी एससी एसटी आणि ओबीसी या 3 कॅटेगरी करून या समूहाला ताकद दिली, म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे. आणि ताकद दिल्यानंतर म्हणजे इथल्या व्यवस्थेला कळलं की जर हा समूह गट जरी
तीनही गट एकत्र नाही आले, पण एका एका गटाने जरी लढलं, म्हणजे एससीनी लढलं किंवा एसटीनी लढलं किंवा ओबीसीनी लढलं, तर मग आपल्याला हार पत्करावी लागेल. कारण आपला जो समूह आहे, जी राज्यकर्ती जमात आहे, ती 3.5% आहे आणि त्या 3.5%वर म्हणजे 15%, 7.5% हे भारी होणार आहेत. आणि मग मला वाटते त्याच्यामुळे त्यांनी त्या समाजाला आणखी या वर्तमान काळातही वेगळं वेगळं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण एकटं लढलं किंवा अशा प्रकारे, तर आपल्याला न्याय मिळेल का? की आजही मंदिरामध्ये आम्हाला म्हणजे लग्न कार्याच्या वेळेला, म्हणजे मातंग समाज असेल, चर्मकार असेल, भंगी असेल महाराष्ट्रामध्ये, तर आपण पाहतोय सर की आत्ता पण नवरदेवाला जो जानुसा मिळतो तो मंदिरात मिळत असतो आणि तो आता जाऊ सुद्धा देत नाही मंदिरामध्ये. म्हणजे ही आतली जर जगाला आपण सांगितलं का हे आधुनिक काळातली गोष्ट आहे, तर जग सुद्धा मान्य करणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो समूह आपल्याला ॲक्सेप्ट करत नाही आहे, त्या समूहामध्ये आम्ही गोष्टी पाहतोय की बाबासाहेबांना मानतोय पण अण्णाभाऊची फोटो आपल्या घरी ठेवत नाही, म्हणून आम्ही बौद्ध एससींना सपोर्ट करणार नाही, हा जो विषय आत्ता पसरताना दिसत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार सर? मूलतः जे एकजुटता जे आहे, मूलतः शेड्यूल कास्ट हा ग्रुप कसा तयार झाला हे जर विचार केलं, 1936 ला अनुसूचित जातीची डेंझेल एपेस्टॉन नावाचा इंग्रज अधिकारी होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिफारस केली की हे मुद्दे असले पाहिजे. आणि कारण हा ग्रुप एकत्र आहे, एवढ्या एवढ्या जातीचा हा ग्रुप आहे, जसं 1703 केंद्रात आणि राज्यामध्ये 59 जातीचा ग्रुप आहे. मग ही एससीची जात कम्युनिटी तयार करत असताना बघितलं त्यांनी स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितलं, डेंझेल इपेस्टॉननं सुद्धा तसंच सांगितलं की ह्या ग्रुपमध्ये एकजिन्सीपणा आहे. कोणता एकजिन्सीपणा आहे? हा ग्रुप वर्णबाह्य आहे. ह्या ग्रुप सोबत, ह्या जातीसोबत अस्पृश्यता बाळगली जाते. हे ब्राह्मणाला देवदेवता मानत नाहीत, हे ब्राह्मणाकडून कुठल्या प्रकारचं कर्मकांड घडून आणत नाहीत. आणि हे अशा प्रकारचे 10 पूर्णतः निकष आहेत. त्या निकषाच्या आधारे सिद्ध झालं होतं की हा जो ग्रुप आहे हा हेट्रोजिनियस नाही तर होमोजिनियस आहे. पण सुप्रीम कोर्टनं जे सांगितलं जाणीवपूर्वक, गवई नावाचे जे त्यावेळेला न्यायाधीश होते, त्यांनी सांगितले की हा ग्रुप हा होमोजिनियस नाही, ह्याच्यामध्ये एकजिन्सीपणा नाही, तर हा हेट्रोजिनियस आहे. म्हणजे आम्हाला आमच्या महापुरुषांनी जे एकतेचा संदेश दिलेला आहे, सोबत जाण्याचा संदेश दिलेला आहे, त्याला छेद देण्याचं काम सरकार आणि सरकार प्रायोजित संस्थेकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. अण्णाभाऊ साठेचं नाव घेऊन सुद्धा मोठ्या पद्धतीनं विरोध पर्टिक्युलर बाबासाहेबांना मोठ्या पद्धतीने केला जात आहे. काही प्रत्येक जाणीवपूर्वक त्या पद्धतीनं दुही निर्माण करण्यासाठी केले जात आहेत. जसं बाबासाहेबांकडे डॉक्टर आहेत, तर मग आता आमच्याकडे पण आम्ही पण डॉक्टर लावलं पाहिजे. डॉक्टर तुम्ही अण्णाभाऊ साठे लावलं पाहिजे, त्यांचं कार्य आणि कर्तृत्व लक्षात घेऊन आपण त्यांना तो मान सन्मान आपण दिलाच पाहिजे, त्या मानाचे ते मानकरी आहेत. पण तुम्ही त्या असूयेपोटी जर तुम्ही लावत असतात की त्यांना डॉक्टर आहे म्हणून आम्हाला इकडे डॉक्टर लावायचे, तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. परंतु आज लवचिक क्रांती मोर्चानं मोठ्या पद्धतीनं बदल घडवून आणलेला आहे. ज्या ठिकाणी वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तुम्हाला चांगला आठवत असेल, छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोज आव्हाड नावाच्या मातंग समाजाच्या एका मुलाला, तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या हाताला ज्यावेळेस मारहाण केली त्यावेळेस अशी निळी पट्टी बांधलेली होती हाताला, पायाला. मग त्याचं मोठ्या पद्धतीनं भांडवल करण्यात आलं मातांग ग्रुप मध्ये खूप साऱ्या, आणि द्वेष करण्यात आला किंवा महाराच्या लोकांनी आम्हाला मारलं, महाराच्या लोकांनी आमच्या माणसात जीव घेतला, माणसं एवढं वातावरण विस्फोट झालं. मी विश्राम समाजाच्या कानावर घातला, आता काय केलं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी त्याच्यावर पाऊल उचललं पाहिजे. संघटनेचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि तात्काळ भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राज्यस्तरीय बौद्ध मातांग ऐक्य परिषद परभणी शहरामध्ये आम्ही घडून आणली आणि बौद्ध मातांग ऐक्य घडवून आणलं आणि मार मांग जे भेद होता त्या भेदाला आम्ही तिला दिली. सोलापूरमध्ये सुद्धा चर्मकार, महार आणि मातांग यांच्यामध्ये द्वेष ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी सुद्धा महार, मांग आणि चर्मकार ऐक्य परिषद त्या ठिकाणी आम्ही घडवून आणली. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जोपर्यंत मामसिक आणि मामसिक सहयोगी संघटना आहेत तोपर्यंत दुश्मनांचा आमच्यामध्ये फूट पाडण्याचा कुठलाही डाव आम्ही सफल होऊ देणार नाही.
सर आपण एक एपिसोड करूच अण्णाभाऊ साठे यांच्यावर, कारण खूप मोठा विषय आहे. आपण अगदी बरोबर. 35-40 मिनिटामध्ये एपिसोड करतोय. तर आपण बघतोय सर की लहुजी क्रांती मोर्चा असेल, काल राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर, म्हणजे आम्ही पाहिलं की जवळपास उडीसाच्या ठिकाणी त्या 2-3ही जिल्ह्यामध्ये 10,000च्या वरती काल मोर्चे झालेले आहेत, जे मेन स्ट्रीम मीडियाने दाखवले सुद्धा नाहीत. म्हणजे अशी परिस्थिती असताना की सगळा जो समूह आहेत, म्हणजे धार्मिक लोक सुद्धा, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बुद्धिस्ट असेल, लिंगायत असेल, शीख असेल, हे सगळे मोर्चे आपल्याकडे आहेत. इवन SC ST OBCचे पण मोर्चे, त्याच्यामध्ये लहुजी क्रांती मोर्चा पण आहे. म्हणजे इतकं मोठं संघटन असताना पण या सर्व घडामोडी किंवा आपल्याला एवढ्या समस्यांना का सामोरं जावं लागत आहे, किंवा अशी परिस्थिती काय आहे की एवढे मोर्चे काढून सरकार ऐकत नाहीये? काय सांगाल याबद्दल? मला वाटतंय सरकार पहिला कालखंड असा होता, मंत्रालयावरती 5,000चा मोर्चा जर निघाला तर त्या ठिकाणच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. बरोबर. रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणच्या रेल्वे मंत्र्यांना राजीनामा दिल्याची उदाहरणं आहेत. विलासराव देशमुखांसोबत रामगोपाल वर्मा 26/11च्या हल्ल्यानंतर त्या टाचची पाहणी करायला गेले, तर त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आलेली आहे. ते प्रेशर तात्कालीन परिस्थितीमध्ये होतं. आमदार आणि खासदार मंत्री यांना राजीनामे द्यावा लागत होता. तो जनतेचा प्रभाव होता, जनतेचा दबाव होता, जनतेचा रेटा होता. परंतु जनतेच्या मताची आता मला असं वाटतं की या ठिकाणच्या ब्राह्मणवादी सत्ताधाऱ्यांना कुठल्या प्रकारची गरज नाही, कारण त्यांच्याकडे सर्वात मोठं शस्त्र आहे आता, आधुनिक मनुस्मृती आहे, ते म्हणजे ईव्हीएम. ईव्हीएम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एव्हरी वोट फॉर मोदी नावाची जी मशीन आहे, ती मशीन म्हणजेच ईव्हीएम आहे आणि ईव्हीएम त्याला कारणीभूत आहे. आज जरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीनं मतदार याद्याचा घोळ असा प्रोपगंडा मेनस्ट्रीम मीडियामध्ये केला जात आहे, परंतु मतदार याद्याचा घोळ हा मेनस्ट्रीम मध्ये वाजत गाजत नाचत असताना हा मुद्दा मला वाटतं ईव्हीएमच्या घोटाळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी, त्याला हाईड करण्यासाठी मतदार याद्याचा घोटाळा त्यांनी समोर आणलेला आहे. म्हणून या सर्व कारण जे आमची दखल घेतली जात नाही, त्याचं एकमेव कारण जे आहे ते म्हणजे ईव्हीएम मशीन, मला असं वाटतं. म्हणजे आपण म्हणतोय की आमच्या समाजामध्ये बलात्कार होऊनही बलात्कार व्यक्तीला न्याय मिळत नसेल. म्हणजे अजूनही आम्हाला मंदिरामध्ये येण्याची ही व्यवस्था मुभा देत नसेल. आमच्यामध्ये, आमच्या समाजामध्ये मेरिट डेव्हलप केल्या जात नसेल, म्हणजे त्यांना भीती वाटत नाही की अजूनही आपण मेरिट डेव्हलप केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल हे लोक काही म्हणतील, कारण म्हटल्यानंतरही प्रभाव पडत नाही. रोजगार दिला पाहिजे. या सर्व समस्यांना सरकार दूर का लोटतं? कारण त्यांना ना मातंगांचे मतं पाहिजे, ना बौद्धांचे पाहिजे, ना चर्मकारांचे पाहिजे, कारण त्यांच्याकडे जी मशीन आहे ती मशीन ओढ देत आहे. आणि तुम्ही तर त्याचं लॉंग फॉर्म सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे बहुतेक पहिल्यांदा ते आम्हाला माहीत झालं, एव्हरी वोट फॉर काय म्हणजे मोदी. तर मला वाटते हेही एक विशेष आहे सर. म्हणजे आता जर ही परिस्थिती असेल की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून, खरं तर हा जो वोटचा अधिकार आहे हा जो संविधानिकच नाही, तर मला वाटते हा मौलिक आणि फंडामेंटल राईट सुद्धा आहे, म्हणजे मूलभूत अधिकार आहे. आणि जर ह्या मूलभूत अधिकारावर गदा येत असेल, तर यासाठी लहुजी क्रांती मोर्चा किंवा आपलं पूर्ण संघटन भविष्य काळामध्ये काय रणनीती आखून याचा बंदोबस्त करणार आहे? कारण हा एखाद्या जातीचा, एखाद्या माणसाचा प्रश्न नाही आहे, तर 100 करोडपेक्षा जास्त लोक असलेल्या SC ST OBC आणि बहुजन समाजाचाच हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाला तुम्ही भविष्य काळामध्ये कशा प्रकारे म्हणजे तोंड देणार आहात, त्याबद्दल सर जाता जाता तुमचं पाहिजे, आणि नंतर आपण आणखी एक प्रश्न घेणार आहोत. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचा आमची काय भूमिका, लहुजी क्रांती मोर्चाची काय भूमिका याच्यामध्ये? आता हे ईव्हीएम आहे, सर्व आहे. मेश्राम साहेबांच्या एका वाक्यावर आम्ही नितांत प्रेम करणारे माणसं आहेत. मेश्राम साहेब म्हणतात की आता एकट्यानं नाही, आता एकीनं लढलं पाहिजे. एकट्यानं नाही तर आम्ही एकीनं लढलं पाहिजे. त्या आशय घेऊनच बामसेफना विविध संस्था आणि संघटना यांच्यातले मतभेद विसरण्यासाठी, त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केला.
बहुजन क्रांती मोर्चा नावाचं कुठल्याही प्रकारचं संघटन नाही, त्याला कुणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, त्याचे संयोजक आहेत. आणि संयोजक हा कुठल्याही संघटनेचा असू शकतो, बहुजन क्रांती मोर्चाचा संयोजक. आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 5 वेळा भारत बंद सुद्धा केले. NRCच्या मुद्द्यावर असेल, शेतकऱ्याच्या काळ्या कायद्याच्या मुद्द्यावर असेल, 13 पॉईंट रोस्टर प्रोग्रामच्या मुद्द्यावरती असतील आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरती सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये लगेच आता भारत बंद सुद्धा आहे. ज्या ज्या वेळेला ईव्हीएमच्या विरोधामध्ये निवेदन देण्याचा कार्यक्रम असेल महाराष्ट्र पातळीवरती, किंवा धरणं प्रदर्शन असेल किंवा रॅली प्रदर्शन असेल, कमिशनर लेवलला रॅली प्रदर्शन असेल, मोर्चे असतील, आंदोलन असतील, आणखी कुठं वेगळ्या थाटणीचं कुठलं आंदोलन असेल, तर आम्ही बामसेफच्या सहयोगी संघटनांच्या सोबतच आहोत. त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमचं जेवढं नेटवर्क आहे जवळपास 23 जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग नेटवर्क, त्या 23 जिल्ह्यामध्ये लवचिक क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी लढत आहेत. नव्हे तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये ते स्वतः पुढाकार घेत आहेत. सांगली सारखा जिल्हा जर तुम्ही जर त्या ठिकाणी सर्व मातंग समाजाचे लोक आहेत, तिथं बामसेफच्या अध्यक्षापासून तर RMPKच्या अध्यक्षापर्यंत सर्व तेच आहे. एवढंच नाही तर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचं सगळे अध्यक्ष सुद्धा तेच आहेत मातांगात. आणि बौद्ध परिषद सुद्धा त्यांनी तेच भरवतात 2-2 हजार लोकांची. आज पाथरी सारखं शहर जर लक्षात घेतलं तर तुम्हाला बेरोजगार मोर्चा, विद्यार्थी मोर्चा, BMP सगळ्या विंगच्या अध्यक्षपदावरती तेच आहे. म्हणजे लवचिक क्रांती मोर्चा फक्त म्हणजे लवचिक क्रांती मोर्चा नाही, तर लवचिक क्रांती मातंग समाजाला ह्या बहुजनांच्या कक्षेमध्ये आम्ही आणलेला आहे. आणि जो वर्ग कधीच रस्त्यावर लढत नव्हता बहुजनासाठी, स्वतःसाठी लढत होता जातीसाठी, परंतु आता आम्ही त्यांना सांगितलं आता जातीसाठी नाही, आम्हाला आता बहुजनांसाठी, भारतीयासाठी, मूलनिवासीसाठी लढायचे. आणि खास करून आमचा हा लढा आता ईव्हीएम मशीनच्या विरोधात आहे. पुढच्या महिन्यामध्ये जो भारत बंद आहे, त्या भारत बंद मध्ये सुद्धा लवचिक क्रांती मोर्चा कंटिन्यूली आमच्या 2 दिवसातून एकदा ऑनलाईन मीटिंग वगैरे होत आहेत. आम्ही सुद्धा आमच्या कमिट्या तयार करत आहोत. आणि ह्या कमिट्या टोटली भारत मुक्ती मोर्चा आणि सहयोगी संघटना जेवढ्या असतील त्या सर्व संघटनांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहोत. एवढंच नाही तर समाजामध्ये विविध ज्या संस्था आणि संघटना आहेत ज्यांचं बामसेफची वैचारिक नातं आहे, जे मसावादाला म्हणतात, समतावादाला म्हणतात, त्या सर्व विविध मुस्लिम कम्युनिटी, ओबीसी मधले असतील, मराठा असतील, चर्मकार असतील, ह्या संघटनांना सुद्धा आम्ही ह्या मुद्द्यावरती कन्व्हिन्स केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मोठ्या पद्धतीनं मास पुढच्या महिन्यामधला भारत बंदसाठी रस्त्यावर उतरणार आहे. आणि भारत बंदच ईव्हीएम बॅन करू शकतो, हा आमची मनोदेवता आम्हाला सांगते. छान सर, म्हणजे आपण खूप छान गप्पा या ठिकाणी केलेल्या आहेत. तरी मला असं वाटते की वेळ खूप कमी म्हणजे झालेला आहे, मिळालेला आहे. सर, म्हणजे आपण हा जो सिनेरिओ पाहतो त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की किती 25-26 जिल्ह्यामध्ये आपलं संघटन आहे, बाकीचे जिल्हे अजून अनकवर्ड आहेत. तर हे किती लवकरात लवकर आपण करणार आहात आणि समाजाला या माध्यमातून म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे? आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही लवचिक क्रांती मोर्चाचे जरी पार्ट असलो तर लवचिक क्रांती मोर्चाचा उद्देश हा जातीला संघटित करणं आहे, पण जातीय अस्मिता टोकदार करणं नाही. मी पुन्हा एकदा तोच मुद्दा होतो. जातीला संघटित करण्याच्या उद्देशानं आणि जातीचा लढा लढण्याच्या दृष्टिकोनातून लवचिक क्रांती मोर्चा निर्माण केलेला नाही, तर बामसेफनं आणि मेश्राम साहेबांनी राष्ट्रीय जनांदोलनाचा जो रेटा निर्माण केलेला आहे, बहुजनवादाची जी कक्षा निर्धारित केलेली आहे, त्या बहुजन कक्षेमध्ये ह्या समाजाला जर आणायचं असेल तर यांच्यामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती वेगळ्या पद्धतीने प्रबोधन करावं लागेल. त्यांना बामसेफचे केडर सूट होणार नाही, म्हणून त्यांना लवचिक क्रांती मोर्चाचाच केडर लागेल. त्यांना डायरेक्ट बाबासाहेब न सांगता मला असं वाटतं की मुक्ता साळवे आहेत, महात्मा फुले आहेत, लवचिक साळवे आहेत, भाया अण्णाभाऊ साठे, असं जर आपण त्या ठिकाणी गेलो तर मला वाटतं ती प्रॉपर ट्रीटमेंट होणार आहे. आणि आज मला खूप आनंदाची बाब ही आहे की लवचिक क्रांती मोर्चा नावाचं एकमेव संघटन मातंगामधलं आहे जे बामसेफच्या दिशानिर्देशामध्ये काम करणार जरी असलं तरी पण स्वतंत्रपणे केडर बेस संघटन सुद्धा आहे. खूप सारे आपल्या विंगात ज्यांचे स्वतंत्र केडर होत नाहीत, पण लवचिक क्रांती मोर्चाचे मात्र सातत्याने केडर होत आहेत. केडर घेण्याचा एकमेव आमचा उद्देश आहे की केडर बेस कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, अध्यक्षता तयार करणारे लोक तयार झाले पाहिजे. आमचा कार्यकर्ता न वाकणारा, न झुकणारा, चर्चा करणारा, वादविवाद करणारा, तर्क करणारा असला पाहिजे. असेच कार्यकर्ते समाजामध्ये जाऊन प्रबोधन करू शकतात आणि प्रबोधित झालेला समाज हा बहुजन कक्षेमध्ये नक्कीच आणण्यासाठी आम्ही
त्या ठिकाणी कटिबद्ध असून आमचं ते आद्य कर्तव्य असेल त्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस सातत्यानं करतच आहोत. कार्यकर्त्याची फौज वाढत आहे. आमचा येणाऱ्या कालखंडामध्ये उद्देश आहे की मातंग समाजातून सुद्धा मोठ्या पद्धतीनं फुल टायमर लवजी क्रांती मोर्चाचे सेपरेट फुल टायमर झाले पाहिजे. ते उभे करण्यासाठी आम्ही केडरवरती भर दिलेला आहे. छान सर. म्हणजे आपण बघत आहोत की लहुजी क्रांती मोर्चा जे असं म्हणतायत, म्हणजे खास करून काही बहुजन समाजामध्ये जो वर्ग आहे तो म्हणतो की सर्व काही आम्हीच करतोय. बहुजन समाजातले इतर जे लोक आहेत ते म्हणजे करत नाहीत किंवा ते दुरस्त होत नाही, ते समजत नाही. हा जो भ्रम आहे, आम्ही जे सिरीज चालवत आहोत सर, मला वाटते आम्ही हा प्रयत्न करत आहोत की हा भ्रम आहे हा सोडून टाकायला पाहिजे. जर आपण त्या डबक्याच्या बाहेर निघालं तर तुम्हाला कळेल की आज सुद्धा, म्हणजे आजची 10 तारीख आहे आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचा आत्ता थोड्या वेळानंतर तुम्हाला आमदार घेराव काही आंदोलन आहे. म्हणजे या देशामध्ये किसानांपासून, म्हणजे शेतकऱ्यांपासून तर सगळ्या जाती समूहाचे लोक या ब्राह्मणवादाशी भांडत आहे आणि त्याच्यापैकी एक लहुजी क्रांती मोर्चा आहे, ज्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आपल्याशी येऊन एवढी खास बातचीत आणि आपल्याला माहिती दिली. तरी पण आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत सर तुमच्याशी बोलून. म्हणजे आम्हाला असं वाटते की आपण खास आणखी एक महापुरुषांचा इतिहास म्हणून, कारण तो राहिलेला आहे आणि जो जेव्हा महापुरुषांचा इतिहास समजेल, कारण फकीरा जे प्रतिनिधित्व करतोय समाजाचं, तर ते प्रतिनिधित्व तो कुणाचा आदर्श घेऊन करतोय हे जिथपर्यंत समाजाला कळणार नाही, किंवा जो गोटे आहे किंवा भोमके आहे, हे खूप सारे विषय म्हणजे आपण समाजाला सांगितले तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये आपण याच्या माध्यमातून सुद्धा प्रचार प्रसार करू शकतो. तुम्ही आलात आणि आमच्या या छोट्याशा प्रोग्रामला आणि आमच्या यूट्यूबला येऊन आमचा म्हणजे खास बातचीत केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सर.